जयंत पाटील साहेबांनी एक विषय मांडला. त्यांनी HTBT कापसास परवानगीबाबत मुद्दा उपस्थित पाटील साहेब आपण केला. या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की ही बाब जी आहे ती पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत केंद्र शासनाच्या कार्यकक्षेत येते. केंद्र सरकारने HTBT कापसाबाबत अद्याप परवानगी दिलेली नाहीये. त्यामुळे राज्यामध्ये मी एवढं तुम्हाला सांगतो, राज्यामध्ये खते, बी बियाणे, कीटकनाशकांचे एकूण 1199 आपले मागाशी गुण नियंत्रणाच्या बाबतीमध्ये काही लोकांनी सांगितलं. या बाबतीमध्ये जे दुकानदार चुकलेत, आपण साधारणतः राज्यामध्ये 1119 विक्री परवाने खत विक्रेत कीटकनाशकांचे निलंबित केले असून 241 परवाने हे रद्द केलेले आहेत. आतापर्यंत 99 पोलीस गुन्हे दाखल केलेले आहेत. माननीय सदस्य आशुतोष काळे यांनी उपस्थित केल्याप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील त्यांनी मुद्दा मांडला. मायगाव देवी व परिसरातील शेतकऱ्यांचा कांदा बियाण्याबाबत विभागाकडे प्राप्त तक्रारीनुसार तपासणी करण्यात आलेली असून संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तसेच संबंधित कंपनीस नोटीस बजावण्यात आली असून त्याचा उत्पादक परवान्याबाबत लवकरच कारवाई ही निश्चित प्रकारे करण्यात येईल. आणि खतं आणि बी बियाण्याच्या उपलब्धते बाबतीमध्ये मागाशी काही सदस्यांनी सूचना मांडल्या. खरीप हंगामासाठी मी आपल्याला सांगतो की साधारणतः 48.80 लाख मेट्रिक टनाचं केंद्राने आपल्याला खताचं आवंटन हे मंजूर केलेलं आहे. आणि खरीप हंगामाच्या प्रारंभी आज आपण विचार केला तर 25.53 लाख मेट्रिक टन रासायनिक खताचा साठा आज आपल्याकडे उपलब्ध होता. आणि आज अखेर 16.60 लाख मेटन खताचा पुरवठा आपल्या राज्याला प्राप्त झाला असून एकूण 42 लाख मेटन रासायनिक खतं राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की आज खताच्या आपल्याला कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाहीये. बियाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे आपल्याला 20 लाख टन बियाण्याची आवश्यकता आहे, परंतु आज आपल्याकडे 28 लाख टन बियाणे हे उपलब्ध आहे.